नमस्कार, मी अनुष्का. जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. बाजारात कच्चे टोमॅटो आलेले आहेत आणि कच्च्या टोमॅटोची भाजी ही अप्रतिम लागते. त्यामुळे इथे मी कच्चे टोमॅटो घेतलेत. छान स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आणि त्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी बारीक असं कट करून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी देऊयात. ही भाजी खूप अप्रतिम लागते आणि सगळे खूप आवडीने खातील याची मला खात्री आहे. इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं. जिरं मोहरी छान व्यवस्थित तडतडली की कढीपत्ता घालायचा. यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. तर इथे मी एक मोठा कांदा घेतला होता, तो देखील छान बारीक चिरून घेतलेला. 1 मिनिटभर व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा. कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता कांदा ट्रान्सपरंट झाला आहे. यामध्ये आता मीठ घालायचं, थोडंसं लाल तिखट, यानंतर माझी घरची चटणी आहे, कोल्हापुरी चटणी. त्यानंतर गरम मसाला घालायचा, थोडीशी हळद घालायची आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मसाले सगळे छान कांद्यामध्ये व्यवस्थित अशी अर्धा मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेले कच्चे टोमॅटो घालायचे आहेत. तर आता इथे मी व्यवस्थित सगळे घातलेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला 1 मिनिटभर छान असंच परतून घ्यायचं आहे. तर ही भाजी अप्रतिम अशी लागते, नुसते देखील खायला खूपच सुंदर लागते. आणि टोमॅटोची भाजी करताना याचं अंगचं पाणी निघतं, त्यामुळे वेगळं असं जास्तीचं पाणी घालावं लागत नाही. अगदीच जर गरज वाटली तर अर्धी वाटी पाणी घालायचं आहे किंवा पाण्याचा हापका मारायचा. आता झाकण लावून एक 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं. आता 5 ते 7 मिनटानंतर बघा त्याचं अंगचं जे पाणी आहे ते निघालेलं आहे. भाजी अजूनही व्यवस्थित शिजलेली नाही आहे, त्यामुळे यातलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत छान शिजवून घेणार आहे. त्यामुळे मी अजून एक 10 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घेणार आहे. तर एक 10 मिनिटानंतर बघूयात. तर बघा छान पाणी जे आहे ते आटलेलं आहे आणि टोमॅटो देखील छान शिजलेला आहे. आपला टोमॅटो जर व्यवस्थित शिजला की समजायचं भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. तर इथे बघा छान व्यवस्थित मस्त झालेली आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे, भरपूर सारी कोथिंबीर घालायची, मस्त अशी लागते भाजी. कोथिंबीर घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे. तर मस्त अशी ही टोमॅटोची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर ही भाजी पावासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत किंवा नुसती देखील खूप सुंदर लागते. पहा किती छान झाली की नाही. तर मस्त अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा. धन्यवाद.